हॅलो गाईज, ही आहे ऋतिका पाटील, मी आहे हार्दिक पाटील. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी म्हणजे माझा हा फर्स्ट व्लॉग आहे. ॲक्च्युली आधी पण मी व्लॉगिंग करत होती, पण काही कारणांमुळे मी ते बंद केलं होतं आणि परत मी आता नव्याने सुरुवात करते यूट्यूबवर. सो आज मी चालली आहे शिर्डीला. वर्षाचा पहिला दिवस आहे, तर विचार केला की बाबांचं दर्शन घेऊन येऊ. आणि ठीक आहे, तुम्हाला दाखवते मी पुढे कसं काय. आणि मला भरभरून सपोर्ट द्या. जर तुम्हाला व्लॉग आवडतीलच ऑब्व्हियसली, आणि आता कन्सिस्टंट राहायचा 100% प्रयत्न करेल. तर आपण उमरोईवरून चाललो आहे शिर्डीला, आणि जाता जाता तुम्हाला माहिती आहे की कोळगावला गणपतीचं मंदिर लागते. सो तिथे पण दर्शन घ्यायला आलो आहे, तर तुम्हाला दाखवते. दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय पुढे. तर मी आज कुर्ता आणि प्लाझो वेअर केला आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा की मी कशी दिसते. एका तासानंतर आम्ही घाटात प्रवेश केला आहे पालघरच्या. म्हणजे घाटात पोचायला आम्हाला 1 तास लागला आहे, आणि शिर्डीला पोचायला आपल्याला शिर्डी किती किलोमीटर आहे? 240 किलोमीटर्स. आणि अजून आम्ही फक्त 15 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे एका तासामध्ये. तर अजून 240 किलोमीटर्स क्रॉस करायला ह्या हिशोबाच्या कॅल्क्युलेशनने जर आम्ही गेलो तर आम्हाला 5 तास लागतील असं मला वाटते. तर नाही, पण आम्ही प्रयत्न करू आता घाट सोडल्यानंतर एकदम सुप पोचायचा. ते तुम्हाला दाखवते. आणि हा बघा आपल्या घाटातला व्ह्यू किती मस्त आहे. आता आम्ही वाड्यावरून म्हणजे वाडा क्रॉस करतोय, तर इथे रस्त्यामध्ये खड्डे नाही, खड्ड्यामध्ये रस्ते आहेत. तर आणि आता आम्ही डिसाईड केलं आहे फायनली की आम्ही कुठून चाललो आहे. सूर्यमाळवरून चाललो आहे, आणि पोचता तिथपर्यंत खड्डे आहेत. म्हणून मला जरा जाग आली, मी थोडंसं एक छोटा नॅप घेईल आता. साईन ऑफ करते जरा, भेटूया नंतर पुढे. अजून रस्त्यावरच्या खड्ड्यांनी काय अजिबात मला झोपून दिलेलं नाही मिळत, आणि मला अचानक अशी सर्दी होत आहे. तर म्हणजे मी आजारी पडणार आहे आता. बघू आता. अजून आम्ही समृद्धी महामार्गावर पोचलेलो नाही आहेत. अजून तिकडे पोचायला मला वाटते आम्हाला 12:30 वाजतील. म्हणजे आम्ही 2:30 आम्ही पोचतील शिर्डीला. तर मित्रांनो, आता मी फायनली शिर्डीमध्ये पोचलेली आहे, आणि खूप गर्दी आहे इकडे. बिकॉज वर्षाचा पहिला दिवस आहे, तर ज्या निमित्ताने आपण येतो त्याच निमित्ताने लोकही आलेली आहेत आज. आणि सांगायचं हे आहे की बघा आता रश आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि रस्ते पण खूप खराब आहेत. तर ड्राईव्ह करताना वगैरे थोडं सांभाळून ड्राईव्ह करा. खूप सारे ॲक्सिडेंट्स बघितले येताना, पण झोपेत होती म्हणून. आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला सर्दी झाली आहे. व्हॉट इज दिस बिहेवियर, आय डोंट अंडरस्टँड. की म्हणजे मला आता म्हणजे मी वर्षभर आजारी जाणार आहे. बरोबर ना हार्दिक? आता हार्दिक पाटील द ब्लॉगर फ्रॉम उमरोली बघा, तुम्ही बघू शकतात. काय कर रे माझ्या ब्लॉगमध्ये. हॅलो गाईज. ह्याच्या ब्लॉगमध्ये तर मी पूर्ण टाईम बोलत असते, म्हणून माहिती आहे ना तुम्हाला ह्याच्या ब्लॉगला व्ह्यूज जातात. आता माझ्या ब्लॉगला व्ह्यूज जातात की बघू आपण. मला बोलताही येत नाही आहे, कारण की मला खूप सर्दी झालेली आहे. तर आता बघू दर्शन किती वेळात होते काय मला मी सांगेल. कोणत्या आतमध्ये अलाउड नाही आहे, पण संध्याकाळी अपडेट येईल. बघा प्रसादालयामध्ये पण खूप गर्दी आहे, आणि आधी आम्ही प्रसाद घेणार आहेत बिकॉज 2 वाजलेले आहेत. तर मग प्रसाद घेतल्यानंतर दर्शनाला जाऊ. म्हणजे दर्शनाला 4 तास लागले तरी काय हरकत नाही, त्या हिशोबाने आपण दर्शन घेऊ. बघा मित्रांनो, गर्दी किती येणार. एक विषय गंभीर करून टाकला आहे, किती गर्दी आहे इकडे. अजून तर खूप लोक येत आहेत. ही जी लोकं आहेत ती जेवून आलेली आहेत, आणि त्या बाजूची लोकं जेवायला चालले आहेत. तर मित्रांनो, प्रसादालयामध्ये जायचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. बिकॉज कुपनच भेटत नाही आहेत आणि खूप गर्दी आहे. तर आता आम्ही इथे मधुरा म्हणून एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, तिथे खायला आलो, आणि तिथे गर्दी नाही आहे. कदाचित गर्दी नसण्याचं रिझन मला माहिती नाही, पण जे काय भेटेल ते आता खाऊन घेऊ. तुम्हाला मी रेस्टॉरंट दाखवते. तर मित्रांनो, आता आम्ही ऑर्डर देऊन 15 मिनटं झालेली आहेत, आणि 15 मिनटं झाली अजून ऑर्डर आमची आलेली नाही. गर्दी इथे नव्हती म्हणून आम्ही इथे आलेलो, पण आम्हाला वाटलं की टायमावर आम्हाला ऑर्डर भेटेल. जाऊ द्या, पोटामध्ये चुळे कवे सगळे ओरडायला लागल्या, आणि मंथनला जास्त भूक लागली होती म्हणून त्याने लिंबू आणि कांदासुद्धा खाल्लेला आहे. तर तुम्ही ते बोल रे काय खाल्लं? गाईज, इतका लिंबू आणि कांदा खाण्यासारखी कंडिशन तर झाली नाही, बट तुम्ही आपला पण ब्लॉग बघू शकता. त्याचीच एडिटिंग चाललं आहे रिअल मोडवरती. तुम्ही आपला ब्लॉग नक्कीच जाऊन पहा. तो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हार्दिक सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला. सबस्क्राईब करा. फायनली आमची ऑर्डर आली आहे, आणि आम्ही आज ऑर्डर केलं आहे पालक पनीर आणि व्हेज कोल्हापूर. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की टेस्ट कशी आहे. ठीक आहे, टेस्ट चेक गाईज, मी तुम्हाला सांगते. सर्दी झाली त्याच्यामुळे मला काही टेस्ट समजत नाही, सॉरी. 3 वाजता आता आम्ही दर्शनाला चाललोय. 3 वाजता आता आम्ही रांगेत लागणार आहेत. आता फोन इथे ठेवतो लॉकरला, आणि दर्शन झाल्यानंतर तुम्हाला सांगते किती तासानंतर आमचं दर्शन झालं आहे. आम्ही ॲक्च्युली नॉर्मल लाईनमध्ये जाणार होतो, पण ते पॉसिबल नाही आहे. तर मग आता आम्ही VIP मधून
निघून जातो. दर्शन झालेलं आहे, 5:30 वाजल्यात आणि दर्शन एकदम व्यवस्थित झालं, म्हणजे एवढी काय धक्काबुक्की वगैरे नव्हती, पण थोडा टाईम लागला. बट ओके, खूप चांगलं वाटलं. दर्शन घेतल्यावर ते नाही आठवत की किती गर्दी होती किंवा काय. सगळं झालेलं आहे. आता फक्त दुसरा काय प्लॅन होतो की डायरेक्ट घरी जायचं आहे, दाखवते. खूप छान डेकोरेशन केलं इथे. आता फोटोज वगैरे काढून घेते आणि नवीन चॅनलची ओपनिंग करते मी इकडे आज. म्हणजे जुना चॅनल आहे तो मला नाही यूज करायचा आहे बिकॉज ऑफ सम रिझन्स. मग मी नवीनच चॅनल ओपन करणार आहे आणि इथेच ओपन करणार आहे आता लगेच. मित्रांनो, व्ह्यू बघा, बरोबर मंदिराच्या वरती चंद्र दिसतोय. तर मित्रांनो, आता मी मार्केटला आलो आहे थोडीफार शॉपिंग करायला. दुपारपेक्षा इथे गर्दी कमी आहे. आता थोडंफार शॉपिंग वगैरे करतो आणि पुढे निघतो. ऑलमोस्ट समृद्धी महामार्ग आता आम्ही क्रॉस केलेला आहे आणि आता इगतपुरीला पोहोचतील आम्ही. परत चाललो आहे घरी. आणि हा बघा, आज माझा पर्सनल ड्रायव्हर कोण आहे. 1500 रुपये दिवस. 1500 रुपये नाही मित्रांनो. 11:15 झाल्यात आणि मी आता आहे आपल्या पालघरला 4 रस्त्यावर. आता मला ट्रॅफिक वगैरे काहीच लागली नाही आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं की मी सूर्यमाळवरून चालले. तर येताना पण आम्ही तिकडनं चाललो, पण तो रस्ता बहुतेक लोकांना माहिती नाही आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असतील रात्री 11, 11:30 नंतर तर अवॉइड करा. बट जर फ्रेंड्स वगैरे असले ठीक आहे, बिकॉज तिकडे गाड्यांचं जास्त येणं जाणं नाही आहे. आम्ही 1.5 तास त्या रस्त्यावरून येत होतो. 1.5 तासात फक्त 4-5 गाड्या क्रॉस झालेल्या. सो तुम्ही त्या रस्त्यावरून फॅमिलीसोबत येणं अवॉइड करा. बाकी खूप चांगला रस्ता आहे सूर्यमाळ, तुम्ही बघा मॅपवरून वगैरे टाकून. आता फाउंटनला थांबलो आहे, बंद होते ते, बघू जर काय अवेलेबल असेल तर खाऊ. बिकॉज येताना समृद्धीवरून तर काय अवेलेबल नसते, तुम्हाला माहिती आहे. तर सिटिंग देत होते इकडे, म्हणजे डायनिंग चालू आहे. तर आता आम्ही बसलो आहे आणि मला खूप जास्त नेक्स्ट लेवलची सर्दी झालेली आहे. आय थिंक 1 तासानंतर, थोड्या वेळानंतर मला ताप येईल आणि मी आजारी पडेल. म्हणून आधीच मी प्रिकॉशन घेणार आहे. वेलनेसमध्ये जाऊन टॅब्लेट घेणार आहे आणि काय खाते ते दाखवते. इच्छा तर नाही आहे, पण नाही खाल्लं आणि डायरेक्ट टॅब्लेट घेतली तर मी अजून आजारी पडेल. थोडं खाणं भाग आहे मला. फायनली बिर्याणी आली आहे, ती खाते आणि तुम्हाला पण दाखवते. वेलनेसमधून निघाली आता जस्ट. हे बघा, मेडिसिन्स वगैरे घेतल्यात आणि व्लॉग इथे एंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि होप ठेवते की तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहील पुढे पण, आणि डेली बेसिसवर व्लॉग येतील. तर थँक्यू, गुड नाईट.